Okay, good afternoon everyone. आज आपली मैत्रीण अदिती आपल्याच बॅचची आहे. अदिती जप्तीवाले आपल्या सगळ्यांना लँडस्केप प्लॅनिंग फॉर डिझास्टर मिटिगेशन आणि रिहॅबिलिटेशन ऑफ सेटलमेंट इन लँडस्लाइड प्रोन एरिया याबद्दल सांगणार आहे. ती सांगलीची आहे. हा विषय तिचा एमआर्सचा थिसिस होता आणि याबद्दल तिला आयसोला म्हणजेच इंडियन सोसायटी ऑफ लँडस्केप आर्किटेक्ट्स यांच्याकडून कमेंडेशन सुद्धा मिळालेलं आहे. आदितीने पुण्याच्या बीएन कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मधून एमआर्च कंप्लीट केलं आणि सध्या ती सांगलीच्या एबी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मध्ये असिस्टंट प्रोफेसर आहे. तिची स्वतःची लँडस्केप मॅनेजमेंटची फर्म आहे. त्या थ्रू ती वेगवेगळे प्रोजेक्ट्स करत असते, म्हणजे प्रायव्हेट प्रॉपर्टीजसाठी, फार्म हाऊसेससाठी आणि काही मोठ्या लेवलचेही प्रोजेक्ट्स ती करते आणि प्रत्येक प्रोजेक्टमध्ये आवर्जून इकॉलॉजीचे प्रिन्सिपल्स वापरण्याचा ती प्रयत्न करते. पूर्वी तिने जीवित नदी सोबतही काम केलेलं आहे. त्यांचे काही ट्रेनिंग्स ही घेतलेले आहेत. सो वेलकम अदिती आणि या अगदी गंभीर विषयाबद्दल तू आम्हाला आज सांग. सो ओव्हर टू यू. सो सुरुवातीला अदितीचं प्रेझेंटेशन होऊ देऊ, मग आपण प्रश्न घेऊया शेवटी आणि 40 मिनिट्स नंतर साधारण हे बंद होईल आपलं झूम मीटिंग. ते तेवढा पोर्शन रेकॉर्ड होईल आणि मगच नेक्स्ट मीटिंग सुरू करता येईल. सो प्लीज बेअर विथ अस. सो ओव्हर टू यू अदिती. थँक्यू. गुड आफ्टरनून एव्हरीवन. आज आपण जो टॉपिक बघणार आहोत तो आहे लँडस्केप प्लॅनिंग फॉर डिझास्टर मिटिगेशन अँड रिहॅबिलिटेशन ऑफ सेटलमेंट इन लँडस्लाइड प्रोन एरिया, अ केस ऑफ पांचाळे खुर्द इन आंबेगाव तहसील, पुणे डिस्ट्रिक्ट. जसं की याचं नाव सुचवतं तसा हा टॉपिक बेसिकली लँडस्केप पॉइंट ऑफ व्ह्यूने मी बघितला आणि माझा थिसिसचा हा टॉपिक होता. याच्यात बेसिकली मी आपले जे सगळे 2 वर्षात जे सब्जेक्ट शिकले मास्टर्स मध्ये ते सगळे अप्लाय करायचा प्रयत्न केला. जसं की आपला सगळ्यांचा आवडता विषय इकॉलॉजिकलचे जे रिस्टोरेशनच्या टेक्निक्स आहेत किंवा बाकीचे इकॉलॉजिक पॉइंट ऑफ व्ह्यूने त्या बघितल्यात. त्याच्यानंतर जिओलॉजीचा स्टडी केला. त्याच्यानंतर लॉ काय काय त्याच्यावरती अप्लाय होऊ शकतात आणि कसा हा टॉपिक आणखीन लॉच्या कॅटेगरीमध्ये बसवता येईल या सगळ्याचा मी पुरेपूर त्या 4 महिन्यात जेवढा अभ्यास करून करता येईल. तर त्याच्या आधी मी सुरुवातीला ह्याच्यावरती एक रिसर्च पण केलेला, जेणेकरून आम्हाला फायनल इयरला 2 गोष्टी असतात, एक रिसर्च असतो आणि एक थिसिस असतो. तर रिसर्चसाठी मी पण असेच इन्सिडेंट घेतलेले की जे आपल्या मानव हस्तक्षेपामुळे जे घडलेले आहेत. सो मी त्याचा पहिल्यांदा स्टडी केला आणि त्यातून माळीण ही केस स्टडी म्हणून यूज करून त्याच्या आजूबाजूच्या सराउंडिंगचा सगळा स्टडी करून शेवटी मी पांचाळे खुर्द या गावापर्यंत पोहोचले आणि त्या गावासाठी मी सोल्युशन या माझ्या प्रोजेक्टमधनं द्यायचा प्रयत्न केलेला आहे. इथे मी असं म्हटलेलं आहे की हे एक मॉडेल सोल्युशन बनू शकतं, जे की मला असं वाटतं की दुसऱ्याही अशा कंडिशन असणाऱ्या ठिकाणी वापरलं जाऊ शकतं इकॉलॉजिकल अँड लँडस्केप पॉइंट ऑफ व्ह्यू. त्या ठिकाणच्या क्लायमॅटिक कंडिशननुसार त्या ठिकाणचा थोडा पॉइंट बदलू शकतो, पण माझ्या परीने मी बेस्ट देण्याचा प्रयत्न केला. तर यात आता आपण सुरुवात करूया, तो म्हणजे माळीण विषयी थोडी माहिती घेऊ. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की माळीण हे आपल्या पुणे जिल्ह्यात येतं आणि आपल्या इथे पुणे जिल्ह्यात येणाऱ्या भीमाशंकर हे जे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे, त्याच्यापासून जवळच हे माळीण गाव येतं. या दोन्हीच्या मध्ये एक डॅम आहे जो की डिंभे डॅम म्हणून आहे, जो 93 मध्ये तिथे बांधण्यात आला. त्याच्यानंतर त्याचं जे बॅकवॉटर आहे त्याच्यामध्ये ही सगळी गावं त्याच्या पाण्याच्या बॅकवॉटरमध्ये काही गावांची सेटलमेंट्स चेंज करायला लागली आणि त्यामध्येच हे आंबेगाव एक गाव विस्थापित झालं आणि बाकीची अशीच 11 गावं तिथून विस्थापित करायची वेळ आली. पण काही माळीण किंवा या पांचाळे खुर्द सारख्या गावांनी आपली पूर्णपणे विस्थापित अशी कन्सेप्ट न ऍक्सेप्ट करता त्याच ठिकाणी हायर अल्टिट्यूडला राहणं पसंत केलं. सो माळीणची पूर्वीची जी सेटलमेंट आहे ती खालच्या लेवलला होती, म्हणजे अगदी त्या नदीपात्राजवळ, जी की तिथली जी भुबरा रिव्हर म्हणून आहे, जी नंतर घोड नदीला येऊन मिळते.
तर त्या ठिकाणी होतं. आणि नंतर आता जसं या बॅकवॉटरचा त्यांना इम्पॅक्ट बसायला लागला तसं त्यांनी सेटलमेंट वरती शिफ्ट केलं. सो ही थोडक्यात माळींची माहिती. हे जे मी आता शेअर केलंय हे माझ्या प्रोजेक्टचं पोस्टर होतं, ज्यातून मी थोडक्यात माझा जो थिसिस आहे तो मी ज्युरर समोर प्रेझेंट केलेला. यामध्ये मी पहिल्यांदा लोकेशन कुठे आली माळींची आणि ती बेसिकली माळीण आपल्या इंडियामध्ये कसं आहे यासाठी मला बीएनसी कॉलेज मधील सगळे टीचर्स आणि माझे गाईड अभिजित नातू सर यांचा खूप सपोर्ट आणि मार्गदर्शन मिळालं. त्यामुळेच मी या टॉपिकच्या फायनली या प्रोडक्ट पर्यंत पोहोचले. सुरुवात मी माळींबद्दल काहीतरी करायचं असं केलेली आणि या केसला धरून मी सुरुवात केली. त्याच्यामध्ये माझा जो एम ठरवलेला की लँडस्केप प्लॅनिंग फॉर डिझास्टर मिटिगेशन अँड रिहॅबिलिटेशन ऑफ सेटलमेंट इन लँडस्लाइड प्रोन एरिया. आणि ही केस आहे ही मी सगळ्यात शेवटी जसा मला डेटा मिळत गेला त्याच्यानंतर मग मी हे गाव फायनलाइज केलं. आणि ते म्हणजे पांचाळे खुर्द. आणि ते बघताना की मी त्याचे रिहॅबिलिटेशन साठीचे लॉज बघितले आणि ते बघताना ते कोणत्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघायचे तर सेफ प्रॉक्सिमल लँड अवेलेबिलिटी हा एक पॉइंट मी घेतला आणि दुसरा लँडस्केप स्ट्रॅटेजीज फॉर डिझास्टर मिटिगेशन हा दुसरा पॉइंट घेतला. यामध्ये मी काही माझे ऑब्जेक्टिव्ह सेट केले की जसं की डिझास्टर प्रोन एरिया असला पाहिजे तो की ज्यांना मी विस्थापित करते. त्याच्यानंतर तिथे काय त्यांना चॅलेंजेस आली हे मी माळींमधनं माहिती घेऊन त्याचा यूज तिथे करण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून ह्यांना ती चॅलेंजेस फेस करावी लागू नये. त्याच्यानंतर मी त्यांना काही स्ट्रॅटेजीज लँडस्केप पॉइंट ऑफ व्ह्यूने सांगितलं की ज्याने त्यांचं जे रोजचं जीवन आहे ते अपलिफ्ट होईल, त्याचा त्यांना यूज होईल इकॉनॉमिकल पॉइंट ऑफ व्ह्यूने. तसंच इकॉलॉजिकली सुद्धा ते जसे पूर्वीपासनं समृद्ध आहेत तसेच समृद्ध ते पुढे राहतात. सो माझा स्कोप ऑफ प्रोजेक्ट मी या त्यांच्या या रिजन पुरता ठेवलेला जो डिंभे डॅम आहे त्याच्या भोवतालचा जो रिजन आहे त्या रिजनचा मी पूर्ण रिजनल स्टडी केला आणि त्यामधली मी गावं शोधली की ज्यांना असा लँडस्लाईडचा धोका होऊ शकतो जसा की माळीणला झाला. आणि त्याच्या थ्रू मी पुढे या प्रोजेक्ट पर्यंत आले. तर मी यात काही आपले न्यूजपेपर आर्टिकल घेतले आणि जुनी जी माळींची सेटलमेंट आहे त्याचा स्टडी की जिथे हा इन्सिडन्स घडला. त्याच्यानंतर आता जी नवीन झालेली सेटलमेंट आणि ती सेटलमेंट करताना त्यांनी काय विचार केला या सगळ्या गोष्टीचा विचार केला. यामध्ये मी मेथडॉलॉजी जी सेट केली ती प्रॉब्लेम स्टेटमेंट जे आहे ते सेटल केलं. त्याच्यानंतर लिटरेचर आणि केस स्टडीज थ्रू मी प्रॉब्लेम आणि चॅलेंजेस त्यांचे समजून घेतले आणि प्रायमरी स्टडीज करून शेवटी मी ही केस सिलेक्ट केली. सो या पद्धतीने हा माझा पूर्ण प्रोजेक्ट चालला. आता आपण माझं जे बेसिक प्रेझेंटेशन आहे त्याच्याकडे वळूया. तर जसं की आपण बघतो की आपल्या सध्याचा जर का आपले जे सेटलमेंट बघितली तर ही हिली एरियाकडे वाढत चाललेली आहे आणि याच्या मागचं एक मेन कारण म्हणजे इन्क्रीजिंग पॉप्युलेशन. त्यामुळे आपण हिली एरियामध्ये सेटलमेंट करायला लागलोय. सो मी त्याचा विचार चालू केला की का म्हणून या हिली एरियामध्ये जातोय आपण आणि टेरेसेस क्रिएट करून डिस्टर्ब करतो इकॉलॉजीला. सो यामध्ये करताना मी व्हेरियस लँडस्लाइडचा पण स्टडी केला आणि ऑल ओव्हर इंडिया जो काही लँडस्लाइड घडून आले त्यांचाही स्टडी केला आणि या सगळ्याच्या नंतर मी वेगवेगळे लँडस्लाइडचे प्रकार माझ्या बघण्यात आले जे की नॅशनल डिझास्टर रिस्क असेसमेंट थ्रू मला बघायला मिळाले की जो रिपोर्ट आहे त्याच्यामधून की काय काय प्रकार असतात. तर त्यातला हा जो माळींचा होता तो डेब्रिस फ्लो या प्रकारात येत होता. डेब्रिस फ्लो म्हणजे खूप पाऊस पडतो आणि त्याच्यामुळे जी सॉइल आहे ती फुल बल्की होते आणि त्याच्यामध्ये वॉटर इतकं त्यात कंपोजिशन मध्ये त्या वॉटर इतकं ऍड होतं की ते पूर्ण त्या मातीला दगडासहित जे काही मिळेल तो सगळा घेऊन जे काही त्याच्याबरोबर येईल त्या सगळ्याला घेऊन खाली वाहून येतं. सो या पद्धतीचं हे डेब्रिस फ्लो हा या माळींच्या केसमध्ये बघण्यात आला.
तो बेसिकली हा जर का रिजनल स्टडी करायचं म्हटलं तर याची लोकेशन जर आपण लक्षात घेतली तर मी डिंभे डॅम पासून सुरुवात केली आणि त्याच्यापासून मी या आंबेगाव थ्रू पांचाळे, बुद्रुक, खुर्द, त्याच्यानंतर हे आडिवरे एक गाव लागतं आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठी सेटलमेंट या माळींची आहे या पूर्ण रिजन मध्ये. आणि त्यातली जी झांजरेवाडी आहे त्या एरियामध्ये हा सगळा प्रकार घडला. माळीण हे गाव 7 वाड्यांनी बनलेलं आहे. त्यातली एक वाडी होती जी की ही झांजरेवाडी होती. तिथे फक्त झांजरे आडनावाची लोक राहायची आणि बेसिकली त्या ठिकाणी वरती जे काही चेंजेस झाले हिल स्लोप वरती आणि तो स्टीप स्लोप असल्यामुळे हा सगळा इन्सिडन्स घडून आला असं एकंदरीत त्याचा स्टडी केल्यानंतर याच्यासाठी मी जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे काही रिपोर्ट स्टडी केले. त्याच्यामधून मला लँडस्लाइड कॉम्प्लेक्सचा पूर्ण स्टडी करायला मिळाला की लिनामेंटचा पण त्या ठिकाणी मॅप मिळाला. यातून मला 2-3 गोष्टी अशा कळाल्या की एक मेन लिनामेंटला त्या वरच्या डेब्रिसमुळे इतका फ्लो हे झाला की 4 झोन क्रिएट झाले आणि वरचे सगळे डेब्रिस फ्लो होत खाली आले आणि त्याच्यात पूर्ण ते गाव नाहीसं झालं. बेसिकली या वाडीला त्यांनी गाव म्हणण्याचं कारण असं की याच ठिकाणी ग्रामपंचायत होती, स्कूल होती. या सगळ्या ज्या मेजर ऍक्टिव्हिटीज एरिया होता तो या लँडस्लाइड झालेल्या रिजन मध्ये होता. याच्यामध्ये आणखीन एक मला रिसर्च पेपर थ्रू कळलं की पडकई म्हणून एक स्कीम तिथं राबवली गेलेली जी की गव्हर्नमेंट थ्रू होती आणि त्याच्यामध्ये बेसिकली जे लोक आहेत त्यांना शेती करायची होती आणि पाण्याची उपलब्धता आता या डॅममुळे त्यांना चांगल्या प्रमाणात असल्यामुळे ते कोरडवाहू शेतीला न मंजूर करतात. ते आपले वेगवेगळे पिकं पूर्ण वर्षभर करण्यासाठी प्रयत्न करतात. मग त्यासाठी त्यांना प्लेन टेरेसेसची गरज निर्माण व्हायला लागली आणि ते करण्यासाठी या ठिकाणी स्लोपवरती काही टेरेसेस क्रिएट केले गेले. पण टेरेसेस क्रिएट करताना त्यांना शासनाच्या थ्रू जेसीपी आणि बाकी सगळे इन्फ्रास्ट्रक्चर मिळाल्यामुळे त्यांनी ते टेरेसेस क्रिएट केले. पण त्याच्यामध्ये स्टॅबिलिटीचा विचार हा काही प्रमाणात अगदी काही प्रमाणात केला किंवा नाहीच केला असंही आपण म्हणू शकतो. सो याच्यामुळे त्या ठिकाणी वेगवेगळे टेरेसेस क्रिएट करून ही पडकई योजना तिथं राबवली गेली आणि ही जी माळीण इन्सिडन्स घडलं या ठिकाणी टॉपला त्या पडकईच्या अंतर्गत काही टेरेसेस क्रिएट केले गेलेले आणि तिथलं व्हेजिटेशन हे रिमूव्ह केलं गेलेलं ते पण एक रिझन असू शकतं असं या स्टडीच्या आणि इंटरव्ह्यूच्या थ्रू मला नंतर कळालं. त्याच्यानंतर इथली जर का सेस्मिसिटी बघितली तर सेस्मिसिटीचा स्टडी केल्यानंतर असं लक्षात आलं की हा जो एरिया आहे तो खूप सेन्सिटिव्ह एरिया आहे. या ठिकाणची जी सॉइल आहे ती बल्की लगेच होते आणि जर आपण त्याला कंटिन्युअस वॉटर सप्लाय हा जो वरून पावसाचा होत होता आणि त्याचा निचरा योग्य प्रमाणात न होत असल्यामुळे आणि स्टीप स्लोप असल्यामुळे हा इन्सिडन्स घडून आला असावा असा एक यातून निष्कर्ष काढला गेला. त्याच्यानंतर ह्या माळींच्या इन्सिडेंट नंतर त्यांना रिहॅबिलिटेशन प्रोव्हाइड केलं गेलं. बेसिकली रिहॅबिलिटेशन करण्यासाठी वेगवेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघितलं जातं. म्हणजे त्याच्यासाठी काही गव्हर्नमेंटच्या लॉज असतात. तर हे कलेक्टर थ्रू यांना रिहॅबिलिटेट करायसाठी जागा प्रोव्हाइड केली गेली आणि माळीण हे गाव जे आता माळीण आहे तिथूनच जवळ दुसरं आंबडे म्हणून गाव आहे त्या गावाच्या हद्दीत त्याचे रिसेटलमेंट करण्यात आले. यामध्ये बेसिकली त्यांनी फक्त झांजरेवाडीला तिकडे शिफ्ट केलं आणि त्याच्याबरोबर ज्या बेसिक त्यांच्या गरजा होत्या जसं की ग्रामपंचायत, स्कूल, समाज मंदिर, नंतर कॉमन कॅटल शेड या सगळ्या गोष्टी तिकडे दिल्या. पण या गोष्टी प्रोव्हाइड करताना त्यांनी जर उद्या लँडस्लाइड झालं तर त्यावेळी काय करता येईल हा विचार करून परत जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांच्या थ्रू प्लस आपल्या COEP टीमच्या थ्रू असं वेगवेगळ्या टीम्स थ्रू स्टडी करून घेऊन त्यांनी ही साईट फायनल केली. त्यांनी आधी 2 साईट फायनल केलेल्या आणि त्यातली लोकांच्या एक घोषतेनं ही साईट फायनल करण्यात आली. या 2 पैकी तुम्ही कुठल्या साईटवरती राहायला इच्छुक असाल तर त्यांनी ही आंबडे गावातली साईटला बऱ्याच लोकांनी हो म्हटलं.
त्यामुळे त्या आंबडे गावाच्या इथे यांची सेटलमेंट करण्यात आली. मग ही सेटलमेंट करताना त्यांनी मिवान म्हणून एक टेक्नॉलॉजी आहे ती यूज केली. मिवान टेक्नॉलॉजी म्हणजे बेसिकली आपली जी स्ट्रॉंग रूम बनवण्यासाठी जी आपण टेक्नॉलॉजी बनवतो की पूर्ण कन्स्ट्रक्शन आहे हे कॉन्क्रीटमध्ये आणि याचं बॉक्स लाईक स्ट्रक्चर असं त्यांनी ते तयार केलेलं. जर समजा इन केस उद्या लँडस्लाइड जर का घडलं तर त्या ठिकाणी तो जो कन्स्ट्रक्ट केलेला बॉक्स असेल तो बॉक्स पूर्ण स्लाइड होईल आणि आत जे काही असतील ते सुरक्षित राहतील. या पॉइंट ऑफ व्ह्यूने परत ही सेटलमेंट केली गेली आणि त्याचा हा पूर्ण लेआउट बनवला गेला. या ठिकाणी आता जर का आपण व्हिजिट केली तर त्या इन्सिडेंटमध्ये इथले बरेचसे लोक हे डेड झालेले आणि त्यामुळे आता या सेटलमेंट जी केली आहे यातली 2-3च घरं वर्किंग मध्ये आहेत. बाकीचे लोक हे उद्योगधंद्यासाठी बाहेर जे होते ते काही परत आलेले नाहीयेत. इथं फक्त एजेड लोक आणि जी तिथे जी राहत होती लहान मुलं किंवा त्या जे इन्सिडेंट्स मध्ये 29 जुलै 2014ला हा इन्सिडेंट झाला. त्यामध्ये ते 160 लोक मारले गेले किंवा आपण त्यात इन्सिडेंट मध्ये गाडले गेले असं म्हणू शकतो. सो या पद्धतीने हा इन्सिडेंट खूप त्यांना जिवारी लागला आणि ह्या सेटलमेंट मध्ये त्यांना पुन्हा शिफ्ट करण्यात आलं. आता इथून ती जी ओरिजिनल त्यांची जी गावाची साईट आहे त्या ठिकाणी त्यांची शेती आणि त्यांच्या ज्या इतर ऍक्टिव्हिटीज आहेत त्या साईडला असल्यामुळे त्यांना रोज आता ते 3 ते 4 किलोमीटर चालत जाणं येणं आणि ट्रॅव्हलिंग हा एक नवीन गोष्ट त्यांच्यावर कंपल्सरी काय म्हणूया आपण कंपल्सरी त्यांना केली गेली असं त्यांचं एक म्हणणं होतं की आम्हाला या ठिकाणी सेटलमेंट न देता त्याच ठिकाणी दिली असती तर आम्ही आणखीन खुश असतो असं तिथं मी इंटरव्ह्यू घेतल्यानंतर त्या लोकांचं काहींचं म्हणणं होतं. त्याच्यानंतर जर आपण या पूर्ण रिजनचा मी स्टडी केला तर या रिजनल स्टडीमध्ये मी बेसिकली एरो दिसतोय. हो. सो पहिला हा जो आहे हा ओल्ड माळीन विलेज हा एरिया तो स्टडी केला. त्याच्यानंतर आता जे न्यू माळीन विलेज जिथे त्यांनी सेटल केलं त्या एरियाचा स्टडी केला. त्याच्यानंतर मी आपले जे ह्या लँडस्लाइड प्रोन एरियाचा जो स्टडी केलेला जिओलॉजिकल सर्वे आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्यांच्या ऑफिसेसना व्हिजिट दिली आणि त्यानुसार मी आणखीन कुठल्या गावांना धोका आहे किंवा असा इन्सिडन्स कुठे घडू शकतो याच्यावरून मी या पांचाळे खुर्द गावामध्ये पूर्वी काही क्रॅक्स आणि बाकीच्या गोष्टी दिसून आल्या ही माहिती मिळाली. सो पांचाळे खुर्दच्या सेटलमेंटचा मी पुन्हा स्टडी केला. त्यामध्ये जसं मी मगाशी म्हटलं की डॅमच्या वॉटरच्या अपलिफ्टमुळे गावाची सेटलमेंट ही शिफ्ट झाली आहे. सो पहिल्यांदा गाव या ठिकाणी होतं त्याच्यानंतर ही लोएस्ट लेवल होती सो ते थोड्या हायर अल्टिट्यूडला शिफ्ट झाले आणि त्याच्यानंतर आता मी प्रपोज करते ती सेटलमेंटची लोकेशन ही आहे. सो या पद्धतीने मी या पूर्ण रिजनचा स्टडी केला आणि त्याच्यानंतर ती इन्फॉर्मेशन सगळी या टॅब्युलर फॉर्म मध्ये ऍज अ लँडस्केप पॉइंट ऑफ व्ह्यूने मांडली. जसं की टोपोग्राफी काय आहे, हायड्रोलॉजी काय आहे, त्याच्यानंतर व्हेजिटेशन, लँड कव्हर आणि लँड यूज तिथे लोक फार्मिंगला प्रेफरन्स देतात सो त्या ठिकाणचा कसं आहे, त्याच्यानंतर त्यांना थ्रेट्स काय येऊ शकतात जसं की नॅचरल थ्रेट काय आहेत, मॅनमेड थ्रेट काय आहे, नंतर पडकईमुळे काही थ्रेट होऊ शकतात का आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे इथे कनेक्टिव्हिटीचा खूप इश्यू होतो. कारण माळींच्या इन्सिडेंटच्या वेळी जर बघितलं तर त्यांना हेल्प मिळायला खूप त्रास झाला. ते जेव्हा ती गोष्ट कळाली आपण न्यूजपेपरमध्ये वाचलं असेल की त्या कंडक्टरच्या थ्रू कळाली तिथे फक्त 2च बसच्या फेऱ्या आहेत आणि सकाळी बस गेली आणि आपल्याला तो इन्सिडेंट कळाला. तर त्याच्यानंतर तिकडे मदतीचा ओघ चालू झाला पण हा रस्ता हा नॅरो असल्यामुळे तिकडे आपल्याला माळींपर्यंत पोहोचताना खूप प्रयत्नांची पराकाष्ठा करायला लागली सगळी मदत पोहोचवायला. आणि जवळचं जर का
क्लिनिक किंवा हॉस्पिटल जर का म्हटलं तर ते आंबेगावला येतं तहसील लेवलचं. आणि छोटस जे ग्रामपंचायत लेवलचं जे असतं ते इथे माळीणलाच होतं, जे की या लँडस्लाइड प्रोन एरियाच्या अगदी शेजारी होतं. त्यामुळे यांना इथून लगेच जर का काही कोणी वाचलं केलं तर त्यांना आंबेगाव पर्यंत न्यायला लागत होतं. आणि इथून आंबेगाव पर्यंत त्या भर पावसात ती कनेक्टिव्हिटी करताना त्यांना खूप इश्यूज आले. त्यामुळे न्यू सेटलमेंट मध्ये त्यांनी ते जे क्लिनिक आहे त्याचा विचार केला. त्याच्यानंतरचं जे सेकंडरी जे क्लिनिक आहे जे आपलं ग्रामपंचायत लेवलचं ते त्यांनी पांचाळे खुर्दला एक प्रपोज केलं. आणि त्या ठिकाणी एक छोटं पांचाळे खुर्द नाही, पांचाळे बुद्रुकला केलं आणि त्या ठिकाणी ती कनेक्टिव्हिटी ठेवली. आता हे जे सगळे फ्रेमवर्क आणि बाकीच्या गोष्टीमध्ये बसून त्यांनी ज्या या गोष्टी केल्या तर त्यामध्ये त्यांनी 2007 चा जो रिहॅबिलिटेशन लॉ आहे त्याचा वापर केला आणि त्याच्या थ्रू माळींची सेटलमेंट ही नवीन प्रपोज केली. सो आता सध्या जर का बघायला गेलं तर 2015चा रिहॅबिलिटेशन लॉ हा आलेला आहे आणि त्यानुसार आता जर का कुठली सेटलमेंट आपल्याला जर का रिहॅबिलिटेट करायची असेल तर त्यानुसार केली पाहिजे, त्याच बायलॉनुसार. त्याच्यानंतर मी GIS थ्रू या पूर्ण एरियाचा जसं मी म्हटलं की जुनं माळीण, नवीन माळीण आणि पांचाळे खुर्च्या या 3 लोकेशन, तर याचा मी GIS थ्रू कंटूर मॅपिंग, नंतर हिल शेड्स, त्याच्यानंतर जे मॅनमेड फीचर्स, नंतर जे आपल्या वॉटरशेड एरिया आणि जे काही तिथे फॉरेस्ट एरिया किंवा फॉरेस्ट पॅचेस मिळतात. इथून भीमाशंकर जवळ असल्यामुळे इथे तसा थोड्या प्रमाणात आपल्याला फॉरेस्ट एरिया हा दिसून येतो, ज्यामध्ये बेसिकली आपल्याला बेहडा, पिसा या ज्या आपल्या या जे वनस्पती आहेत, जी वृक्ष आहेत ते तिथे दिसून येतात. त्याच्यानंतर ह्या सगळ्या स्टडीमधून माझ्या एक लक्षात आलं की माळींचा स्लोप हा सगळ्यात जुन्या माळींचा हा खूप स्टीप होता कंटूरच्या मॅपिंगच्या स्टडीवरून. आणि आता जे मी सेटलमेंट करणार आहे किंवा जिथे सेटलमेंट आहे तर त्या ठिकाणी जो स्लोप आहे तो कसा असला पाहिजे हे मी माळींच्या न्यू सेटलमेंट वर स्टडी करून मिळवला, जेणेकरून आपल्याला जिथे प्लेन एरिया मिळेल आणि टेरेसिंग फारसं करायची गरज पडणार नाही किंवा आपण नॅचरल जे लेवल्स आहेत त्यांना कमीत कमी डिस्टर्ब करून कसं करता येईल यानुसार मी या पांचाळे खुर्दसाठी प्रपोज साईट ही दिली. यामध्ये मी त्यातल्या वॉटर टेबलचा, फ्लड्सचा आणि बेसिकली रेनफॉल पॅटर्न, त्याच्यानंतर व्हेजिटेशनचा प्लस ऍडिशनल क्रॉप पॅटर्नचा पण स्टडी. सो या ठिकाणी जर का आपण शेतीत बघितलं तर राईस प्लांटेशन बेसिकली केलं जातं, जे की पडकई थ्रू त्यांनी करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर त्या ठिकाणी काही मिलेट्स पण केली जातात. पूर्वापार हे लोक आदिवासी जातीचे आहेत आणि पूर्वीपासून ते मिलेट्स तिथे करतात. मिलेट्स मध्ये जसं की नाचणी, वरई, तूर या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी ते तिथे करतात. आणि आत्ताच्या ट्रेडिशन नुसार तूर, हरभरा, गहू, बाजरी ही पिकं सुद्धा ते घ्यायला बघतात. तर या घेताना ते काही जे फॉरेस्ट पॅचेस आहेत ते क्लिअर करून त्या ठिकाणी शेतीसाठी यूज करतात. कारण त्यांचं असं म्हणणं पडलं की फॉरेस्ट एरियातून ते जेवढे कलेक्शन करतात, मी म्हणजे इंटरव्ह्यू थ्रू इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न केला तर त्यांनी असं सांगितलं की आम्ही जेवढं फॉरेस्ट एरियातनं कलेक्ट करून येतो त्याच्यापेक्षा जर का आम्ही आमचे फार्मचे पॅच क्रिएट केले आणि त्या ठिकाणी फार्मिंग करायचा प्रयत्न केला तर आमचं त्याच्या थ्रू इन्कम हा चांगला होतो. सो ते त्या गोष्टीकडे जास्त ओढले गेलेत आणि ते फार्मिंग ला प्रेफरन्स द्यायला लागले. नाहीतर पूर्वी ते हिरडा, बेहडा किंवा अशा ज्या औषधी वनस्पती जंगलात मिळायच्या ते आणून या आंबेगावला आणून विकायचं काम करायचं. सो यानंतर मग जी मी तुम्हाला म्हटलं की हे फ्रेमवर्क मध्ये बसवलं पाहिजे. सो इंडियन जे लॉज आहेत त्याच्यानुसार सेटलमेंटसाठीचा जो ऍक्ट आहे तो मी स्टडी केला. त्याच्यामध्ये लँड ऍक्विजिशन पण आधी पहिल्यांदा बघितलं पाहिजे. त्याच्यानंतर त्यांना सेटलमेंट करताना, रिहॅबिलिटेट करताना त्याच्यासाठी सुद्धा रिसेटलमेंट ऍक्ट आहे.
आणि त्याच्यानंतर बेसिकली आपल्याला जर आपण बघितलं की ह्या सगळ्यासाठी काय रिझन आहे, तर आपण वेगवेगळे 6 रिझन्स बघू शकतो रिहॅबिलिट होण्यासाठी. एकतर डिफेन्सचं काही काम असेल तर रिहॅबिलिट करू शकतो. त्याच्यानंतर काही रेल्वे, हायवे किंवा पोर्ट्स यासारख्या गोष्टी जर का तिथे प्लॅन होणार असतील, डेव्हलपमेंट यासारखी होणार असेल की जी आपल्या कनेक्टिव्हिटीसाठी खूप जरुरीची आहे, तर त्या गोष्टीत सुद्धा रिहॅबिलिटेशन होऊ शकतं. किंवा काही प्लॅन डेव्हलपमेंट जर का त्या ठिकाणी आली किंवा या माळींसारखी नॅचरल क्लायमेटीज असेल, तर त्या केसमध्ये सुद्धा पब्लिक चं रिहॅबिलिटेशन गव्हर्नमेंट थ्रू डायरेक्टली होऊ शकतो. या गोष्टीमध्ये त्यांची कन्सेंट घ्यायची काही रिक्वायरमेंट असते. क्विक रिहॅबिलिटेशन होतं आणि काही स्पेसिफिक गायडन्स लॉच्या थ्रू त्या ठिकाणी अप्लाय केले जातात. जे की केस सेन्सिटिव्ह असतात, की त्या केसला धरून त्यानुसार त्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार ते बदलत असतात. त्याच्यानंतर काही गव्हर्नमेंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जर का इन्फ्रास्ट्रक्चर होणार असेल, तर त्यासाठी सुद्धा रिहॅबिलिटेशन होतं. आणि त्याच्या बरोबरीनं जर का समजा आणि एक 6वं रिझन म्हणजे त्या प्रोजेक्टमुळे जर का अफेक्टेड पीपल होणार असतील, जसं की या डॅममुळे आता अफेक्टेड जी 11 गावं आहेत ती रिसेटलमेंट केली. सो या पद्धतीने जर का हा स्टडी केला तर नॅचरल क्लायमेटीज नुसार या माईंचं रिहॅबिलिटेशन केलेलं. हेच सेम क्रायटेरिया आपल्या फ्युचरमध्ये पांचाळे खुर्दला होऊ शकतील. कारण त्या ठिकाणी जे माळींला एकदम चेंजेस दिसून आले की वरचा सगळा जो फ्लो आहे तो आला आणि त्यामुळे तिथे बेसिकली जे आपलं मलबा जमा झाला आणि पूर्ण गाव त्याच्या खाली नाहीसं झालं, तर तसं होऊ नये यासाठी बेसिकली पांचाळे खुर्दला सेटलमेंट शिफ्ट करायची किंवा रिहॅबिलिटेट करायची गरज आहे. सो आता मी याच्यानंतर पांचाळे खुर्द या बेसिक विलेज वरती कॉन्सन्ट्रेट केले. त्याच्यासाठी मी पांचाळे खुर्दचा कंटूर, नॅचरल मॅनमेड आणि असे दोन्ही पॅरामीटर लावून स्टडी केला. त्याच्यानंतर हायड्रोलॉजी आणि स्लोप या दोन्हीचाही विचार करून त्यांना काय काय इश्यू आहेत आणि आतापर्यंत त्यांच्याबद्दल काही डेटा हा न्यूजपेपरमध्ये किंवा बाकीच्या मीडिया थ्रू जो मिळाला, तर तो मी स्टडी केला. किंवा काही रिसर्च झालाय का किंवा हे होण्यामागचं कारण कुणी काही सांगितलंय का. तर या ठिकाणी मला शाश्वत म्हणून एक NGO आहे जो की या डिंबे डॅमच्या भोवतीच्या गावांना आदिवासी लोकांना मदत करतो त्यांची लाईव्हलीहूड अपलिफ्ट करायला. तर त्यांच्या थ्रू मला ही सगळी इन्फॉर्मेशन मिळाली की त्या ठिकाणी काही जमीन